हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर इथे ना माझी स्वयंपाकाची वेळ सुरू होती आणि मिसळपाव करण्याची इच्छा होती. त्यामुळे मटकी मी भिजत घातलेली होती आणि खूप छान मोड आलेले होते. पण आज आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं म्हणजे बर्थडे पार्टीला संध्याकाळी. तर मग बाहेरचं खाणं होणार म्हणून मग म्हटलं की नको, मिसळपावचा प्लॅन कॅन्सल झाला. मग म्हटलं थोडी सुकी म्हणजे असं रस्सा भाजी बनवूया आपण. म्हणजे नेहमी करते ना सुकी भाजी तशीच. आणि आज महेशसुद्धा रेडी झाले खायला म्हणून म्हटलं चला आज मटकीची भाजी आणि चपाती बनवूया. पण त्याचसोबत ना मी सुरण आणलेलं होतं. तर तुमच्यापैकी जर कोणी सुरण खात असेल तर तुम्हाला माहिती असेल की याची टेस्ट खूप मस्त येते. मी ना आधी म्हणजे माहेरी असताना माझी आई याची भाजी वगैरे बनवायची, तर मला खूप आवडायची. पण मी सध्या इंस्टाग्राममुळे तर आपल्याला रेसिपी भरपूर माहिती असतात, पडतात लवकर आणि ती करायची पण इच्छा होते. तर सुरणाचे काप हे भरपूर वेळा मी पाहिले आणि माझीसुद्धा इच्छा झाली की एकदा तरी हे ट्राय करायलाच पाहिजे. असं म्हणतात की जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना त्यांनी हे खाल्लं की म्हणजे ते तशी टेस्ट लागते असं. तर म्हटलं की चला आपण पण असं करून बघूया. तर मी हे बनवायला पहिल्यांदाच घेतलेलं आहे बरं का. तर ते सुरण आणलेलं होतं ना त्याचे असे बारीक म्हणजे एकदम पातळ असे काप करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये तिखट आणि मीठ बस एवढंच मी मिक्स केलं आणि हे काप जे आहेत ना ते याच्यामध्ये मिळवून म्हणजे घुसळून असं व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आणि ते तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी तव्यावरच करते. मस्त तव्यावरती छान क्रिस्पी होणार म्हणून. आणि हो, ही रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय करत होती. म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं. कारण याआधी ना मी खूप वेळा रेसिपी पाहिली, करेल म्हटलं, पण ते झालंच नाही माझ्याने. आणि अशाच पद्धतीने मी कच्च्या केळीचे कापसुद्धा बनवते. म्हणजे कच्ची केळी असते ना तिचे पण असे लांब लांब स्लाईस करून घ्यायचे आणि सेम प्रोसेसने तसंच करायचं. खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात. तेही माझ्या घरामध्ये सर्वांना आवडतं. तर आज हे पहिल्यांदाच बनवलेली होती ही रेसिपी आणि सर्वांना खरंच खूप नंतर आवडली. सोहमला पण आवडली आणि अहोंना तर सुरण आवडतं. तर म्हटलं चला आपल्या किचनमध्ये आणखी एक रेसिपी ॲड झालेली. तर म्हणजे मेनूमध्ये आणखी एक रेसिपी ॲड झालेली. तर मी काही नाही बघू, तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघत असाल फक्त ते रव्यामध्ये घोडवून ते तव्यावरती आजूबाजूने छान तेल टाकून ते छान क्रिस्पी होईपर्यंत थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय पॅनमध्ये सुद्धा खूप छान होतात. तव्यावर काय होतं ना की बऱ्याच वेळेला ते जास्त गरम होतात, मग त्याचा कलर वगैरे थोडा चेंज होतो. पण म्हटलं ठीक आहे, तवा ऑलरेडी गरम होता म्हणून मी त्याच्यावरच केले आणि घरामध्ये सर्वांना आवडले. हे रेडी झाल्यानंतर त्याच्यावरती मस्त निंबू आणि कोथिंबीर पेरली आणि बस मग काय मज्जाच आली खरंच. आणि आता जसं मी म्हटलं की हा मेनू ॲड झालेला आहे तर नेहमीच होणार. आता आज बऱ्याच दिवसानंतर मिस्टर आलेले आहेत किचनमध्ये. खरं तर ते नेहमीच मला मदत करतात, पण त्यावेळेला मी शूट करत नाही. आज कॅमेरा सेट केलेला होता म्हणून त्यांना म्हटलं की नाही असू द्या, आज तर तुम्ही दिसायलाच पाहिजे व्लॉगमध्ये. नाही तर लोकही कंटाळतात हो, सारखं मी एकटीच दिसते नाही का. लोकांनाही असं वाटतं हिचे मिस्टर काही मदत करतात की नाही, कारण दिसत नाही कधी. पण असं नाही आहे, त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही म्हणून ते येत नाहीत. पण सोम असो किंवा महेश असो हे दोघंही मला खूप मदत करतात. तर आज किचनमध्ये आलेले होते, त्यांना बनवायचं होतं मसाला छास. तर ते मला विचारत होते हे कुठे ते कुठे, आणि मी त्यांना गाईड करत होती. माझा स्वयंपाकसुद्धा इथे रेडी झालेला होता. आणि छान वाटतं असं कधीतरी जेव्हा महेश किचनमध्ये येतात ना, तर मिळून असा जेव्हा स्वयंपाक केला जातो तर त्याची काही मजाच वेगळी असते. तर अशा पद्धतीने आज जेवणामध्ये मटकीची सुकी भाजी, सुरणाचे काप आणि चपाती आणि हा मसाला छास असं आम्ही तयार केलेलं होतं. त्यानंतर लगेचच आम्ही जेवणाला बसलो. जेवणाला आम्ही खालीच बसतो सगळेजणं. संध्याकाळचं जेवण पण आमचं सोबतच असतं. सोहमच्या ज्या दिवशी क्लास असतो ना त्या दिवशी तो नसतो. इतर वेळेला तर मग आमच्यासोबतच जेवण करतो.
आणि आता इथे आम्ही जेवणाला बसत होतो आणि सोहमदादा जसा आला आणि त्याला कॅमेरा दिसला तर त्याची बसायची इच्छा होत नव्हती. पण मी म्हटलं अरे बाबा थोडं तर काहीतरी तर शूट करू देत जा, म्हणून थोडा वेळ त्याने तेवढं शूट करू दिलं, ज्यात त्याला अजिबात यायचं पण नव्हतं. पण नंतर म्हटलं की ठीक आहे, थोडंफार एवढंच करते मी, जेवण काय करतोय तेवढं तर दाखवू दे, कसं बसतो ते तर दाखवू दे, नाहीतर ब्लॉगमध्ये मी दाखवणार काय. तर हे अशा पद्धतीने मस्त पंगत, आमच्या गावाकडे याला पंगत म्हणतात, असं एकत्र बसून छान जेवण केलं आणि त्यानंतर मग दुपारी मस्त रेस्ट केला आम्ही. तर आम्ही जात आहोत आता बाहेर. याचा आवाज कमी करा थोडा. माझी मैत्रीण रोहिणी, तिच्या मुलीचा म्हणजे सोनलचा, रोहिणीला तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे. तर आज सोनलचा बर्थडे आहे, सो त्यासाठी आम्हाला पार्टीसाठी, बर्थडे पार्टीसाठी इन्व्हिटेशन आहे. तर मी आणि महेश आम्ही दोघंही जात आहोत. सोहम नाही आहे कारण सोहम ऑलरेडी बाहेर गेलेला आहे, सो त्याच्यामुळे आम्ही दोघं निघालेलो आहोत. आणि घरून तर निघालो वेळेत, पण आता ट्रॅफिक इतकी जाम आहे ना इथे, तर आता वेळेत पोहोचू की नाही माहीत नाही. आणि हो, मी हाच ड्रेस वेअर केलेला आहे कारण आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजचा कलर आहे रेड. आणि आम्ही या सेम कुर्ती घेतलेल्या आहोत सगळ्या मैत्रिणींनी मिळून, की आज एक छान सर्वांनी सारख्या घालायच्या म्हणून. तर म्हटलं की पार्टीला जातो तर येताना परत उशीर होणारच, म्हणून मग आत्ताच आपण तीच कुर्ती वेअर करूया, ड्रेसअप होऊन व्यवस्थित, म्हणजे आल्यानंतर मला चेंज करायची गरज पडणार नाही. सो मी ही घातलेली आता इथे तुम्हाला दाखवू शकत नाही, पण असं आहे. आणि सुरुवातीला नवरात्रीचे 2-3 दिवस आम्ही ड्रेसच घालणार होतो कारण इझी होतं थोडंसं, पण नंतर सप्तमीपासून मग चनिया चोली. तर छान मजा येते. आणि आज एकच दिवस खेळलो पण त्यातही थकायला होतंय, पण तरी जाणार कारण नवरात्री माझा आवडता फेस्टिवल आहे. काय म्हणतात महेश? हो, महेश रोज बोलतात की रात्री आली की थकली आहे, खूप पाय दुखतात, सकाळी उठली की लगेच माझे पाय दुखतात, मला कामं करायला थोडी चिडचिड होते, आणि जशी रात्र झाली तसं तुझं सगळं दुखणं गायब होऊन जातं आणि तू जाते. हे रोजचं ठरलेलं आमचं. आणि आमचे मिस्टर कधीच येत नाही खाली, असं आहे. सो चला आता बघूया इथून ट्रॅफिकमधून कधी सुटका होते, आणि तिथे गेल्यानंतर मी करणार, थोडंसं शूट करणार. चला, वेळेत आम्ही पोचलो. अजून केक वगैरे काही कट झालेला नव्हता, ॲक्च्युली ते पण आमची वाट बघत होते. तरी ब्लॅक ड्रेसमधली तुम्हाला जी दिसते ना ती आहे सोनल, म्हणजे रोहिणीची मुलगी. तर मुलं किती लवकर मोठे होतात ना बघा, म्हणजे ज्युनियर नर्सरीपासून सोहम आणि सोनल ही एकाच क्लासमध्ये, एकाच शाळेमध्ये होते. आणि आत्तासुद्धा मोठ्या, म्हणजे आता सोहमचं 10वी झालं पण ती 10वीला आहे आणि एकाच शाळेत होते अजून पण. आता तिची 10वी झाल्यानंतर मे बी तिचं स्कूल चेंज होईल. आणि बघा काय मस्ती चाललेली. तिला डान्स वगैरे करायला खूप आवडतं, खूप सुंदर डान्स करते, रील्स वगैरे सुद्धा खूप छान बनवते ती. तर इथे तिच्या मैत्रिणींसोबत तिचा डान्स वगैरे सुरू होता, तर मी ते थोडंसं इथे कॅप्चर केलेलं आणि खूप छान झालं सेलिब्रेशन. सोहम आमच्यासोबत नव्हता जसं मी म्हटलं, कारण तो बाहेर गेलेला होता त्याच्या मित्रांसोबत. तर इथे छान अरेंजमेंट केलेली होती. बडीज पिझ्झामध्ये आम्ही गेलेलो होतो, तर इथे छान सर्वांनी असं सजवलेलं होतं बड्डेचं वगैरे. आणि नंतर मग जेवणं वगैरे केली. जेवण काय तर अनलिमिटेड असतं, सगळं झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. रोहिणीला मी म्हटलं ना आधीच्या ब्लॉगमध्ये, खूप आधीच्या हळदी कुंकूच्या वेळेला देवाच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. आणि रोहिणी आणि मी खूप वर्षांपासूनची मैत्री आमची, म्हणजे सोनल जेव्हा लहान होती ना शाळेमध्ये तेव्हापासूनची, आणि आता सोनल एवढी मोठी झाली. तर छान सोनलच्या बड्डे पार्टीला आलेलो आहोत. कसं वाटतंय? खर्च करावला सोनूने? सोनलचा बर्थडे, सोनल जास्त एक्साइटेड आहे माझ्यापेक्षा. बड्डे गर्ल ना. छान फोटो सेशन चालू आहे इकडे, आणि मस्त ड्रिंक पण मस्त आहे. तुम्ही घेतलं? मस्त आहे, मस्त आहे. तर हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.
करो आप खड़े हो गए तो मेरा नहीं आएगा नसीब में। भैया मैं केबल कड़ा ले आता तालियों की आवाज नहीं आ रही है। बजाओ भाई तालियां बजाओ। दिग्वी उपाध्याय आया क्यूट से बच्चे के लिए तो जोर से तालियां बजती है। आई थिंक